आज आपण पुढचा भाग बघणार आहोत. काल आपण सॅम्पल स्पेस म्हणजे काय, म्हणजे नमुना अवकाश म्हणजे काय, ते कसं लिहायचं हे पाहिलं. आज आपण पुढचा भाग बघणार आहोत. पुढचा भाग आहे घटना. ठीक आहे, घटना म्हणजे इव्हेंट्स. ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यात पहिले हे समजून घ्यायचे की इव्हेंट्स म्हणजे काय, घटना म्हणजे काय. आता आपण काय म्हटलं की समजा एक इंडियाची टीम आहे आणि एक समजा ऑस्ट्रेलियाची टीम आहे. अशा दोन टीम्स आहेत, क्रिकेटच्या टीम्स आहेत समजा. ठीक आहे, इंडियाचा कॅप्टन ए आहे, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बी आहे. हे यांचे कॅप्टन्स आहेत. ओके, आता यांच्यामध्ये मॅच होणार आहे, क्रिकेटची मॅच होणार आहे. आणि काय केला, टॉस केला. टॉस केल्यावर इंडियाच्या म्हणजे टॉस करण्याच्या आधी इंडियाच्या कॅप्टनने सांगितलं की त्याला हेड पाहिजे आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने सांगितलं की त्याला टेल पाहिजे. बरोबर. आता ज्या वेळेला आपण कॉइन टॉस करतो तर कॉइन टॉस केल्यावर सॅम्पल स्पेस काय येतो, नमुना अवकाश काय येतो, एकतर हेड येईल किंवा टेल येईल. म्हणजे हेड कॉमा टेल. बरोबर आहे. पण इंडियाच्या कॅप्टनला काय पाहिजे, हेड पाहिजे. राईट. म्हणजे हा झाला इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर व्यक्तीला काय पाहिजे किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीची डिमांड काय आहे, त्याची मागणी काय आहे. मग एची मागणी काय आहे, एची मागणी आहे की त्याला हेड पाहिजे. म्हणजे सॅम्पल स्पेस मधला त्याला फक्त हेड पाहिजे. म्हणजे हा झाला इव्हेंट, ही झाली घटना. बरं, ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनला काय पाहिजे, टी पाहिजे. मग हा पण झाला इव्हेंट कुणासाठी, ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनसाठी की त्याला टी पाहिजे. येत आहे लक्षात. म्हणजे या सॅम्पल स्पेस मधलेच घटक आपण कशात घेतो, इव्हेंट मध्ये घेतो. इव्हेंट म्हणजे काय की सॅम्पल स्पेस मध्ये जे घटक आहेत त्यातले कोणते घटक तुम्हाला अपेक्षित आहेत, त्यातले कोणते घटक तुम्हाला हवे आहेत, याला आपण काय म्हणतो, इव्हेंट. ठीक आहे. तर आज आपल्याला एवढंच करायचं आहे की आपल्याला एक्झाम्पल दिलं जाईल आणि त्या एक्झाम्पलच्या खाली इव्हेंट्स पण दिले जातील. तर तुम्हाला पहिले सॅम्पल स्पेस लिहायचा आणि सॅम्पल स्पेस लिहिल्यानंतर तुम्हाला इव्हेंट पण लिहायचं. ठीक आहे. तर आज आपण हे पाहणार आहोत. तर आपण 5.3 या सॉल्व्ह करणार आहोत. त्यातलं आपण पहिलं एक्झाम्पल पाहूयात. चला तर मग आपण एक्झाम्पल नंबर 1 पाहूयात. आपल्याला एक्झाम्पल्सच्या माध्यमातूनच हे इव्हेंट आणखी जास्त चांगले समजणार आहे. आता हे जे एक्झाम्पल 1 आहे 5.3 मधलं, त्या एक्झाम्पल्स त्यांनी तुम्हाला एक्सपेरिमेंट काय दिलाय, रॅन्डम एक्सपेरिमेंट काय दिलेला आहे. तर 1 डाय इज रोल्ड. आता आपण काय डाय बघितला, डाय म्हणजे काय, फासा. हा, इथे मी त्याचं चित्र काढते. फासा म्हणजे इथे 1 डॉट, 2 डॉट्स, 3 डॉट्स, 4, 5 आणि 6 असे डॉट्स असतात. बरोबर आहे. फासा सगळ्यांना माहिती आहे. आपण सापशिडी खेळताना, लुडो खेळताना, व्यापार खेळताना जो वापरतो तो फासा, तो डायस. राईट. तर त्याच्यावरती असे 6 पृष्ठभाग असतात आणि 6 पृष्ठभागावरती हे 6 प्रकारचे डॉट्स असतात. तर आपल्याला ज्या वेळेला आपण एखादा फासा फेकतो, फासा फेकल्यावर सॅम्पल स्पेस काय आहे, सॅम्पल स्पेस म्हणजे काय काय संख्या येऊ शकतात. तर 1, 2, 3, 4, 5, 6 कोणतीही संख्या येऊ शकते, हे आपण कालच बघितलं. मग सगळ्यात पहिले काय करायचं, 1 डाय इज रोल्ड. ह्या कंडिशन नुसार सगळ्यात पहिले सॅम्पल स्पेस लिहायचा. मग सॅम्पल स्पेस काय येईल, सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश येईल. 1, 2, 3, 4, 5, 6 हा झाला सॅम्पल स्पेस. किती घटक आहेत त्याच्यामध्ये, किती एलिमेंट्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे n of s इज इक्वल टू 6. हे आपण लिहू. आता त्यानंतर आपल्याला इव्हेंट लिहायचे. आता इव्हेंट ए काय आहे, इव्हेंट ए आहे इव्हन नंबर ऑन द अप्पर सरफेस. म्हणजे इव्हेंट ए काय म्हणतोय की त्याला अप्पर सरफेस वरती म्हणजे फासा फेकल्यावर जो वरचा पृष्ठभाग असतो ज्याच्यावरचा नंबर आपण कन्सिडर करतो, गृहीत धरतो, त्याच्यावरती त्याला इव्हन नंबर पाहिजे. मग या 6 संख्यांपैकी इव्हन नंबर्स कोणते आहेत, म्हणजे समसंख्या कोणत्या आहेत. तर ह्या 6 संख्यांपैकी इव्हन नंबर्स कोणते आहेत, 2, 4, 6. बरोबर. म्हणजे 2, 4, 6 हा झाला इव्हेंट ए. आणि मग ह्याचे पण नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आपल्याला लिहावे लागतात, नंबर ऑफ एलिमेंट्स त्या इव्हेंट मधले लिहावे लागतात. मग ते किती आले, 1, 2, 3. ओके. त्यानंतर त्यांनी पुढे इव्हेंट बी दिलेला आहे ऑड नंबर ऑन द अप्पर सरफेस. म्हणजे जो काही वरचा सरफेस आहे त्याच्यावरती
ऑड नंबर पाहिजे. आता इव्हन, आता ऑड पाहिजे. मग आपण इव्हेंट बी साठी काय करणार, तर हा जो सॅम्पल स्पेस आहे हा युनिव्हर्सल सेट आहे, विश्वासांचा एक प्रकारचा ह्या एक्झाम्पलसाठी. तर ह्यातले ऑड नंबर आपल्याला लिहायचे. यातले ऑड नंबर कोणते आहेत, 1, 3 आणि 5. मग ते इथे आपण लिहूयात 1, 3, 5. म्हणजे हा लिहिला आपण इव्हेंट बी. आणि मग इथे काय येणार, एन ऑफ बी इज इक्वल टू पण 3, कारण याच्यामध्ये पण 3 एलिमेंट्स आहेत. बरोबर. त्यानंतर त्यांनी आपल्याला विचारला इव्हेंट सी. आता इव्हेंट सी काय आहे, तर इव्हेंट सी आहे प्राईम नंबर ऑन द अप्पर सरफेस. आता प्राईम नंबर ऑन द अप्पर सरफेस, प्राईम नंबर कोणते कोणते आहेत ह्या सॅम्पल स्पेस मध्ये, प्राईम नंबर कोणते कोणते आहेत, 2 आहे, 3 आहे, 5 आहे. म्हणजे 2, 3, 5 हे सगळे काय आहेत, प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे एन ऑफ सी इज इक्वल टू अगेन 3. सो अशा प्रकारे जो काही तुम्हाला एक्सपेरिमेंट दिला असेल त्याचे जे काही सगळे आउटकम्स आहेत ते सगळे सॅम्पल स्पेस मध्ये लिहायचे, नमुना अवकाशात लिहायचे. आणि मग नमुना अवकाश लिहून झाला की त्या नमुना अवकाशात त्या सॅम्पल स्पेस मध्ये जे काही घटक आहेत, जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्यावरून आपल्याला काय लिहावे लागतात, इव्हेंट्स मधले एलिमेंट्स किंवा इव्हेंट्स मधले घटक आपल्याला घ्यावे लागतात. तर अशा प्रकारे आपण हे पहिलं एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता आपण पाहूया दुसरं एक्झाम्पल. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 2. आता एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय लिहिलेलं आहे, 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. म्हणजे एका वेळेला 2 फासे फेकले. आपण कित्येक वेळेला असं करतो बघा, कित्येक वेळेला आपण खेळताना एका वेळेला 2 फासे पण वापरतो. स्पेशली व्यापार ज्या वेळेला, बिझनेस ज्या वेळेला खेळतात त्यावेळेला कित्येक वेळेला 2 फासे पण वापरले जातात. मग हे 2 फासे जर आपण एका वेळेला टाकले तर एका फाशावरचे 6 अंक, दुसऱ्या फाशावरचे 6 अंक यांचे कॉम्बिनेशन्स तयार होतात. आपण काल नाण्यांचं बघितलं होतं की ज्यावेळेला आपण 2 नाणी एका वेळेला टाकतो त्यावेळेला काय काय होतं, हेड हेड, टेल टेल, हेड टेल किंवा टेल आणि हेड असे कॉम्बिनेशन होऊ शकतात. बरोबर आहे. तर इथे पण आपल्याला कॉम्बिनेशन्स घ्यायचे सॅम्पल स्पेस मध्ये की पहिल्या डायवर काय असेल आणि दुसऱ्या डायवर काय असेल, म्हणजे पहिल्या फाशावर काय असेल आणि दुसऱ्या फाशावर काय असेल. मग आपण हे कसं लिहिणार सॅम्पल स्पेस, तर सॅम्पल स्पेस असा लिहायचा बघा याचा की ब्रॅकेटमध्ये 1, 1 याचा अर्थ होतो दोन्ही डायसवरती किंवा दोन्ही पण फाशांवरती काय आहे, 1 आहे. आणि मग 1, 2 याचा अर्थ पहिल्या फाशावर 1, दुसऱ्या फाशावर 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6 हे एवढे कॉम्बिनेशन्स आपण घेतले. म्हणजे पहिल्या फाशावरती 1, दुसऱ्या फाशावर 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 हे कॉम्बिनेशन झाले. नंतर असं येऊ शकतं की पहिल्या फाशावर 2 म्हणजे पहिल्या डायवर 2, दुसऱ्यावर 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6 असे पण कॉम्बिनेशन येऊ शकतात. म्हणजे पहिल्या फाशावर 2, दुसऱ्यावरती 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे आपण काय करतोय, एका फाशावरचा पहिल्या फाशावरचा नंबर आपण कॉन्स्टंट ठेवतोय, स्थिर ठेवतोय आणि दुसऱ्या फाशावरचा नंबर आपण चेंज करतोय. मग 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6 म्हणजे असे कॉम्बिनेशन झाले. मग 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6 किंवा 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6 और 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6 म्हणजे बघा एवढे कॉम्बिनेशन झाले. किती झाले, आडवे 6, उभे पण 6, साही 36 कॉम्बिनेशन झाले, 36 प्रकारच्या जोड्या झाल्या. मग एन ऑफ एस किती आला, तर एन ऑफ एस आला 36. म्हणजे माझ्याकडे माझ्या सॅम्पल स्पेस मध्ये 36 एलिमेंट्स आहेत, 36 घटक आहेत. देयर आर 36 एलिमेंट्स इन दिस सेट और इन दिस सॅम्पल स्पेस. ओके. आता आपल्याला इव्हेंट्स लिहायचे. आता पहिला इव्हेंट काय आहे, इव्हेंट ए आहे द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. म्हणजे हे जे डिजिट्स आहेत अप्पर फेसेस वरचे दोन्ही डायसच्या, दोनही फास्यांच्या वरचे जे अंक आहेत त्यांची बेरीज त्यांनी काय म्हणलंय, मल्टिपल ऑफ 6, 6च्या पटीत पाहिजे, म्हणजे 6च्या पाड्यामध्ये पाहिजे.
मग तुम्ही जर 1 1 घेतला तर 1 + 1 2 होतात. 2 तर काही 6च्या पटीत नाहीये. 1 + 2 3 होतात, 6च्या पटीत नाहीयेत. 1 + 3 4 होतात, 6च्या पटीत नाहीयेत, 6च्या टेबलमध्ये येत नाही किंवा मल्टिपल नाहीये 6चा. 1 + 4 किती होतात? 5 होतात. इट इज नॉट द मल्टिपल ऑफ 6. म्हणजे ऍडिशन आपण बघतोय, ऍडिशन ही मल्टिपल ऑफ 6 पाहिजे, म्हणजे 6च्या पटीत पाहिजे. मग तुम्ही जर हा घेतला 1 5 तर 1 + 5 6 होतात आणि 6 हे 6च्या पटीमध्ये आहे, मल्टिपल आहे 6चा. 1 + 6 7 होतात, नाहीये मल्टिपल ऑफ 6. मग असं जर आपण चेक केलं तर 2 4 येईल, 3 3 येईल, 4 2 येईल, 5 1 येईल आणि 6 6 येईल. कसं बघा? 1 + 5 6 6च्या पटीत आहे, 2 + 4 6 6च्या पटीत आहे, 3 + 3 6 6च्या पटीत आहे, 4 + 2 6 6च्या पटीत आहे, 5 + 1 6 6च्या पटीत आहेत आणि 6 + 6 12 12 हे पण 6च्या पटीत आहे. बाकी तुम्ही कुठेही ऍडिशन केली बाकीच्या नंबरची, 4 + 6 10, 3 + 5 8, 4 + 4 8, 5 + 3 8, तर हे 6च्या पटीतले नाहीयेत. म्हणून आपण हा जो इव्हेंट आहे ए इव्हेंट, त्यामध्ये फक्त आपण 1 2 3 4 5 आणि 6 जोड्या आपण घेणार, बाकीच्यांचा आपण विचार करणार नाही, कारण ते ह्या अटीमध्ये बसत नाही, ते हे कंडिशन्स पूर्ण करत नाहीत, फुलफिल करत नाही. मग इथे आपल्याला इव्हेंट ए लिहायचा आहे. इव्हेंट ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? 1 5 ही एक पेअर आहे, 2 4 ही दुसरी पेअर आहे, 3 3 ही तिसरी पेअर आहे, नंतर 4 2 ही आहे, 5 1 आणि शेवटी आलेली आहे 6 6. सो अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 एलिमेंट्स आर देअर इन इव्हेंट ए. म्हणजे ए इव्हेंट मध्ये 6 एलिमेंट्स आहेत. सॉरी, ए इव्हेंट मध्ये 6 एलिमेंट्स आहेत, हे असं आपण लिहू शकतो. आता दुसरा जो इव्हेंट आहे बी इव्हेंट. बी इव्हेंट काय म्हणतोय? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम 10. म्हणजे ह्या अप्पर फेसेस वरती हे जे 2 2 नंबर्स आहेत यांची बेरीज करा. ती बेरीज मिनिमम कमीत कमी 10 आली पाहिजे. मग आता हे आधीच्या इव्हेंट्सचे मी खोडते, म्हणजे आपल्याला पुढच्या इव्हेंटचे मार्किंग करता येतील. मग आता असे अंक शोधा की ज्यांची बेरीज अप्पर फेसेसवरचे असे 2 अंक शोधायचे त्यांची बेरीज मिनिमम 10 आहे, कमीत कमी 10 आहे. जास्तीत जास्त किती पण जाईल, 11 12 13 कितीही चालेल. मग आता 1 + 1 2 होतात, 10 पेक्षा खूपच कमी आहे. 1 + 1 2 होतात, 1 + 2 3 होतात, कमी आहेत 10 पेक्षा. 1 + 3 4 होतात, कमी आहेत. 1 + 4 5 होतात, नाही. 1 + 5 6 होतात, नाही चालणार. म्हणजे आपल्याला असे नंबर शोधायचे की ज्यांची बेरीज मिनिमम 10 आहे. तर आपण जर लॉजिक वापरलं तर 3 6 पर्यंत काहीच नाही येणार, कारण 3 + 6 हा ह्या लाईनीतला मॅक्झिमम आहे. 3 + 6 9 होतात, म्हणजे हे नाही चालणार. पण 3 6च्या खाली जो आहे 4 6 तो चालेल, कारण 4 + 6 10 होतात आणि त्यांना मिनिमम 10 पाहिजेत, म्हणजे हा चालणार आहे. मग 4 6 चालेल, 5 5 पण चालेल, 5 आणि 5 10 होतात. त्याच्या अलीकडे गेलो 5 + 4 9 होतात, नाही चालणार आहे. 5 + 6 चालेल, 5 + 6 11 होतात, मोठे आहेत. 11 होतात, मोठे आहेत. 6 4 चालेल, 6 5 चालेल, 6 6 चालेल, कारण ह्या सगळ्यांची ऍडिशन 10 किंवा 10 पेक्षा जास्त आहे. म्हणजे 6 + 4 10 होतात, 6 + 5 11 होतात, 6 + 6 12 होतात. म्हणजे अशा प्रकारे हे जे आपण आता निवडलेत, अंडरलाईन केलेले आहेत, हे एलिमेंट्स आपण बी ह्या सेटमध्ये किंवा बी ह्या इव्हेंटमध्ये आपण लिहू शकतो. मग आता आपण ते लिहूया. 4 6 5 5 5 6 6 4 6 5 आणि 6 6. सो अशा प्रकारे आपण हे एलिमेंट लिहिले आणि मग आपल्याला नंबर ऑफ इव्हेंट्स लिहायचे आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स लिहायचे आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5 6. देअर आर 6 एलिमेंट्स इन इव्हेंट बी. आता शेवटचा इव्हेंट काय आहे? इव्हेंट सी, द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस. म्हणजे जो ह्या अप्पर फेसवर डिजिट आहे तोच त्याच्यावर पाहिजे. मग असे कोणते कोणते आहेत? तर इथे आहेत बघा, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. हे म्हणजे बघा, दोन्ही अप्पर फेसवरती सेम नंबर पाहिजे. मग सी इव्हेंट मध्ये काय येणार? कोणते कोणते एलिमेंट येणार? 1 1 2 2 3 3 4 4 5 5
6 6 हे एलिमेंट्स या सी इव्हेंट मध्ये आणि मग एन ऑफ सी इज इक्वल टू अगेन 6. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप सगळ्यांना हे कळलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 3 आणि 4.